फायनली आमची चेकिंग वगैरे झालेली आहे आणि इकडे पूर्ण घोडापावडा मित्रांनो भरपूर सारी गर्दी आहे. तर मित्रांनो पाहू शकता एक लेडीज तिकडे पडलेली ग्लेशियरवरून. पण तुम्ही येत असाल तर सावकाश मित्रांनो आणि शूज चांगले घेऊन या. टाइमपास म्हणून आम्ही खायला ड्रायफ्रूट आणल्यात. पिस्ता आणलाय पहिला का आपला पिस्ता. अजून एनर्जी ड्रिंक म्हणून रेड बुल पण आणले आम्ही. बर्फ मारता बर्फ खेळतात बघा. सर जी जिसका धंधा गिरेगा ना उससे पार्टी है 1000 रुपये का. पारला आता पारला उचला. मयूरची पार्टी मयूरची करते. जय भोले. आणि हा सर्वात मोठा भंडारा आहे आजपर्यंत मी बघलेला. कारण इथे एवढे पदार्थ आहेत मित्रांनो. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघा. एवढे पदार्थ तुम्ही कधी बघितले पण नसेल. एवढे पदार्थ मित्रांनो इथे खायला फ्रीमध्ये भेटतात. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग शेषनाग. तर आता आम्ही शेषनागला आहोत. रात्रीचं आमचं होमस्टे होतं. तर पाहू शकता टेंट आहेत. टेंटची प्राईस तुम्हाला 750 रुपयेपर्यंत भेटते. बेड असतात खाटा असतात त्यांच्या आणि खाली जे असतात डायरेक्ट त्यांचे 540 रुपये सरकारी रेटनुसार आहेत. तर आता ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आज शेषनागपासून तर पंचतरणीपर्यंत पूर्ण तुम्हाला डिटेल्स देईन. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा. पार्टी पाहू शकता कसलं व्ह्यू आहे मित्रांनो. खूप सारं स्नोफॉल झालेलं इकडे पहाडांच्यावर आणि थंड पण एवढे पडले. जॅकेट घेतलं तरी थंडी वाजते. तर मित्रांनो भेटतो आता. चेकिंग होईल आमची आणि नाश्ता वगैरे करू ते तुम्हाला दाखवेन मी. तर मित्रांनो पाहू शकता इकडे पहाडाची सावली पडले आणि भोलेबाबाचा अवतार तयार झाले. सो फायनली मित्रांनो शेषनाग बेस कॅम्पवरून आता आम्ही निघतो. आता आमची पुढं थोडी चेकिंग वगैरे होईल. ते समोरचं ते चेकिंग पॉईंट आहे मित्रांनो त्या साईडला. तिकडे चेकिंग होईल आमची आणि पहिले जाऊन आम्ही नाश्ता वगैरे करतो. मग आम्ही चेकिंग पॉईंटला जाऊ. मित्रांनो नाश्त्याला बसलो आम्ही. पोहे चाय आणि टोस्ट घेतला. टोस्ट तरी आहेत आमचे समितीवाले मित्रांनो. सो फायनली मित्रांनो आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे भंडाऱ्यामध्ये आणि बेस कॅम्पमधून चेकिंग पॉईंट आहे तिकडे चाललो आहोत. भरपूर सारे श्रद्धालू आमचे समितीवाले सगळे तिकडे चाललेले आहेत. तर भेटतो मित्रांनो. चेकिंग पॉईंट झाला का तुम्हाला बाकीचं अपडेट देत राहील. व्हिडिओमध्ये बघून राहा. फायनली आमची चेकिंग वगैरे झालेली आहे आणि इकडे पूर्ण घोडापावडा मित्रांनो भरपूर सारी गर्दी आहे. सगळे घोड्यावाले तिकडे घोड्याच्या इकडनं शेषनागवरून गोपापर्यंत 3000 आहेत आणि पंचतरणीपर्यंत 2200 रुपये आहेत मित्रांनो. मित्रांनो पाहू शकता इकडं शेषनागच्या बेस कॅम्पच्या बाहेर किती पब्लिक आहे आणि घोड्यावाले आहेत ते. इकडनं तुम्हाला घोडे भेटतील. कुपासाठी 3000 रुपये प्राईज आहे घोड्यांची. पंचतरणीसाठी 2200 रुपये आणि गणेश टॉपसाठी 1200 रुपये. आम्हाला आता जायचं इकडं वरती. आला का मयूर? तर मित्रांनो माझ्या पाठी पाहू शकता ग्लेशियर आहे आणि ग्लेशियरवरून आम्हाला जायचं आहे. समोर मग गेल्यावर तुम्हाला दाखवतो. इकडे पाहू शकता ग्लेशियर आहे मित्रांनो. ग्लेशियर पार करावं लागते.
तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय इथे जाऊ का पाय स्लिप मारेल नमः शिवाय खाली बघ. तर मित्रांनो पाहू शकता ग्लेशियर. मयूर कसं वाटतं पार पावशी चालवला पाय स्लिप होता फक्त एवढाच. सांभाळून पाय टाका मित्रांनो तुम्ही येत असाल तर. अरे हा ब्लॅक आईस आहे त्याच्यावर पायला टेन्शन घसरतात. किती पडले बघा माझ्या पाठीला भरपूर आहे. इकडे खाली पण आहे या साईडला. त्या बारपाला टच करायची हिंमत नाही. इथे ऑलरेडी वातावरण चिल्ड आहे. तर मित्रांनो भेटतो आता. तर या प्रवासात तुम्हाला सर्व अपडेट देईल फ्रेंड. व्हिडिओमध्ये बनवून राहा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर शेषनाग बेस कॅम्पवरून निघलो ना मित्रांनो 2 रस्ते लागतात. जो खालून रस्ता जातो ना मित्रांनो हा घोड्यांसाठी आहे. आणि पाहू शकता सरदवले हे वरच्या रस्त्याने येतात आणि घोड्यांची भरपूर सारी लाईन लागते तिकडं. तो दाखव तुम्ही वरून किती पब्लिक चालले आणि खाली घोडे किती ट्रॅफिक करून ठेवले ते. तर खालून जाणार रस्ता मित्रांनो घोड्यांसाठी आहे. भरपूर सारी लाईन लागली घोड्यांची आणि इकडे श्रद्धालू चालतात ट्रेकिंग पैदल यात्री. ग्लेशियर भरपूर आहे मित्रांनो. सांभाळून पाय ठेवला त्या कारण रस्ता चिकट झाला आहे. मित्रांनो पाहू शकता बर्फच बर्फ आहे. ग्लेशियर आहे. श्रीनीलकंठाय वृषभध्वजाय पायची पोच बघा. तस्मै शिकाराय नमः शिवाय तस्मै तर मित्रांनो पाहू शकता एक लेडीज तिकडे पडलेली ग्लेशियरवरून. पण तुम्ही येत असाल तर सावकाश या मित्रांनो आणि शूज चांगले घेऊन या. तर मित्रांनो पाहू शकता एक लेडीज तिकडे पडलेली ग्लेशियरवरून. पण तुम्ही येत असाल तर सावकाश या मित्रांनो आणि शूज चांगले घेऊन या. शेखराय चंद्रार्क वैश्वानरोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय तस्मै वकाराय मित्रांनो पाहू शकता इथं बर्फावर चालणं किती कठीण आहे. पूर्ण ब्लॅक आईस आहे आणि पाय एकदम स्लीप करतात. आणि मगाशी ती एक लेडीज तिकडे पडलेली त्याला पकडली त्यांच्या माणसांनी. हर महादेव. सनातनाय स्वरूपाय तर मित्रांनो अंबरनाथ यात्रा भारतातील सर्वात कठीण यात्रा का मानली जाते पाहू शकता. एकदम एक पाऊल टाकील एवढाच रस्ता आहे आणि खाली पाहू शकता पूर्ण दगडी आहेत. तस्मै यकाराय नमः शिवाय पडला तर पूर्ण आउट होईल. मित्रांनो पाहू शकता इकडे घोड्यांमुळे किती ट्रॅफिक लागलेली आहे. सगळे यात्री थांबले तिकडे. पैदल वाले रुक जाओ. 60 रुक जाओ. पैदल वाले खड़े हो. तर मित्रांनो हे आहे गणेश टॉप चढाई. हा दुसरा कटिंग पार्ट आहे मित्रांनो तिथं अमरनाथ यात्रेचा. मी पाहू शकता मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढा भरपूर बघितला आहे. मित्रांनो 1.5 ते 2 किलोमीटर आमची ट्रेक झालेली आहे आणि आराम करायला बसलो आम्ही. बाजूला पाहू शकता इकडं ऑक्सिजन सिलेंडरवाले आहेत. तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तुम्ही इकडं त्यांचा संपर्क साधू शकता आणि ऑक्सिजन लावून घेऊ शकता. आता सूर्यदेवाने जास्त दिलेली आहे. ऊन पडलं आहे मस्त थंड वातावरण आता गेलेलं आहे. मस्त आता ऊन पडलं आहे. पण एवढं आहे गॉगल घेऊन नक्की या. ते बर्फाचा इफेक्ट डोळ्यावर पडतं ना त्यामुळे डोळे रात्री आहे ना दुखतात. सो फायनल मित्रांनो आम्ही आराम भरपूर केलेला आहे.
मयूर 2 गॉगल होते मित्रांनो, एक गॉगल मी घेतली त्याच्याकडून. आणि आता आम्ही गणेश टॉपची घडी चढत आहोत. जी मेन इकडची ट्रेक आहे ती आता कंप्लीट करतो, नंतर त्याच्यातून पूर्ण उतरण लागेल. मित्रांनो गणेश टॉपची चढण एकदम कठीण आहे, दम लागले. एक ब्रेक घेतलेला आम्ही, आता परत थांबू, थोडंसं आराम करू. औषध अजून किती वरती जायचं आपल्याला. पब्लिक पाहू शकता किती. तर मित्रांनो गणेश स्टॉप एवढा कठीण आहे ना, तर आता हा आम्ही दुसरा स्टॉप घेतला आहे. आता टाइमपास म्हणून आम्ही खायला ड्रायफ्रूट आणले आहेत, पिस्ता आणलाय. पहिला का आपला पिस्ता, अजून एनर्जी ड्रिंक म्हणून रेड बुल पण आणले आम्ही. तुम्ही नसाल तर असं पिस्ता वगैरे काहीतरी घेऊन या. तुम्हाला मध्ये भंडारा वगैरे काय भेटणार नाही. सकाळी आणि डायरेक्ट ज्या ठिकाणी तुमची वस्ती असेल त्या ठिकाणी तुम्हाला भंडारे भेटतील. गणेश प्रोफला आहे भंडारा. तर मित्रांनो मध्ये तुम्हाला भेटतील भंडारे, पण मधल्या ठिकाणी तुम्हाला भंडारे भेटणार नाही. तर काय असेल खायचं सामान तर तुम्ही पाठी ठेवायचं. तर मित्रांनो आम्हाला असंच बघता ओमची आकृती दिसलेली आहे, तुम्हाला मी झूम करून दाखवतो. मित्रांनो पाहू शकता ते समोर थोडं दिसतं ना, ओमची आकृती दिसते बघा. भोले बाबाची लीला आहे इकडं. कण कण में शिव बसते हैं यहाँ पर. तर मित्रांनो आता 500 मीटरची चढाई राहिलेली आहे, पाहू शकता. आता गणेश स्टॉपला आम्ही पोहोचणार आहोत. बरं कसं वाटतं? लेवल ना, केदारनाथचे 4-5 पटीने मित्रांनो लेवल होते इकडं. ट्रेक करायला काय वाटत नाही, वातावरण एकदम शांत आहे आणि केदारनाथ सारखी गर्दी पण नाही आहे इकडं. पिढी कसं वाटतंय? फिलिंग बेटर. तर भेटतो आता वरती गेल्यावर. तर मित्रांनो हा गणेश टॉप नाही आहे, ॲक्च्युली गणेश टॉप मागून मागे हा वावाल टॉप आहे. तिथं पार्टीवर आम्ही वाच लागलं. अजून इकडनं गणेश टॉप 1 किलोमीटर आहे. इकडनं दिसतंय अजून तिकडे परत चढण आहे. थोडं खाली उतरल्यानंतर परत चढण आहे, मी तुम्हाला दाखवतो. सो मित्रांनो गणेश टॉप अजून इकडनं 1 किलोमीटर आहे. ही खडी चढण आहे आणि वरती दिसत आहे गणेश टॉप आहे मित्रांनो. तिकडे गेल्यावर तिकडची पण माहिती सांगेन तुम्हाला आणि तिकडचं व्ह्यू पण दाखवेल. तर मित्रांनो इकडे पाहू शकता आपण आता निघलो होतो शेषनागवरून, आता वावल टॉपला आलं आणि इकडनं आपल्याला पंचतरणीपर्यंत जायचं आहे. तर अमरनाथ गुफेपर्यंतचं पूर्ण किलोमीटर आणि उंच किती आहे तिथे डिटेल्स दिलेले आहेत. तर मित्रांनो आम्ही आहोत आता वावल टॉपला, जे आहे गणेश टॉपच्या खालचं. आणि इकडं भंडारा लागला आहे. तर बघतो इकडे काय काय खायला आहे, टेस्ट करतो. प्रत्येकाने आम्ही पोटभर थोडं खाऊन घेतो. तर मित्रांनो फायनली आता आम्ही ट्रेक स्टार्ट केलेली आहे. 100 मीटर ट्रेक केलेली आहे मी. पाहू शकता आपल्याला वरती कुठे जायचे ते. तर मित्रांनो पाहू शकता किती हार्ड झिगझॅग आहे. तरी आताच घोडेवाले आणि पालखीवाले पण आहेत आणि पैदल यात्री आणि ग्लेशियर इकडे फोटोशूट चालू आहे. तर मित्रांनो पाहू शकता ग्लेशियर माझे मित्र पिढी, मयूर आणि तिकडे बाई आहे. बर्फ मारताना बर्फ घालतात बघा. बाईच्या मार. फुल एन्जॉय. तर मित्रांनो पाऊस येते अगलेश्वर, आमची फुल एन्जॉय चाललंय. बर्फ बॅगा भेटी चालली सगळी. बाई बघ मोबाईल मारले असता आता माझा. एन्जॉय. मित्रांनो यागलेश्वर आम्ही भरपूर सारी मजा केली. अमरनाथ यात्रेमध्ये आजपर्यंत आम्ही एवढी मजा केली नव्हती.
स्लाइड वगैरे केली, बर्फ फेकला एकमेकाच्या वगैरे. अजून वगैरे माझे मित्र अजून इकडे निघायला मागत नाही, अजून फोटोशूट करतात, पाहू शकता. तर मित्रांनो आता आम्हाला या ग्लेशियरवरून ट्रेक करत जायचे आणि समोर आहे गणेश टॉप, पाहू शकता. मागच्या ह्याच्यात धाबाचा असा. तर मित्रांनो आता ग्लेशियरवरून ट्रेक चालू केले आम्ही. पाय एकदम स्लिप मारतात. एकदम बडप तुटत मित्रांनो, पाय स्लिप मारतायत सारखे. सर जी कैसा लग रहा है? जय बोले. जय बोले. मित्रांनो ग्लेशियर आता आम्ही गजमारी खेळतो. असा गात कुठपासून न्यायचे? मयूरपूरला. बाई वगा झाले लागले, बाई वगा दे, बाई वगा झाले. बाई चिटिंग करते रे. परल त्याने पार्टी द्यायची हो. परल त्याने 1000 रुपयाची पार्टी. ए नाही 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 पारला, नाही पारला. हीच लागायला पाहिजे, हीच लागलं तेव्हा करा ना लागत. नाही 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 चल, नाही 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 पारला, नाही पारला. मयूरच वारान मारा लागला पार्टी द्यायची म्हणून. सर जी जिसका धंधा गिरेगा ना उससे पार्टी है 1000 रुपये का. पारला पारला आता पारला 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 उचलला. मयूरची पार्टी, मयूरची घेत. सो बघा मित्रांनो, मयूरची घेत, मयूरची पार्टी 1000 रुपयाची लागू झालेली. बाई 1000 रुपयाची पार्टी लागू झाली. सो मित्रांनो आम्ही गणेश टॉपची चढलेलो आहोत. थोडं दम लागले मित्रांनो. चारी बाजून इकडं बर्फच बर्फ आहे मित्रांनो, पाहू शकता चारी बाजून बर्फ. श्वास घ्यायला थोडा प्रॉब्लेम होता, कारण ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे मित्रांनो, इकडं झाडच नाही आहेत. सो फायनली मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आहोत गणेश टॉप, ज्या ठिकाणी भगवान भोलेनाथांनी गणेश भगवानाला आणि कार्तिकेला या ठिकाणी सोडलं होतं अमरनाथ गुफेपर्यंत जात असताना. भरपूर सारा ग्लेशियर आहे मित्रांनो, भरपूर सारी एन्जॉय केली आम्ही. आता गणेश टॉप इकडे तुम्हाला 0 किलोमीटर आहे. तुम्हाला तिकडची पाठी पण दाखवतो. सो पाहू शकता मित्रांनो, MG टॉप म्हणजे गणेश टॉप 0 किलोमीटर. म्हणजे आम्ही आता गणेश टॉपला बसलेलो आहोत. आपल्याला पंचतरणीला जायचं आहे, 10 किलोमीटर मित्रांनो. तर मित्रांनो बर्फात भरपूर सारे एन्जॉय केले. 1.5 तास आम्ही या बर्फात खेळलो. आता गणेश टॉपवरून निघतो खाली पंचतरणीसाठी जायला. आता पुढे जर आम्हाला लागला लंगर वगैरे चांगला जेवण वगैरे भेटलं तर पोटभर जेवू मित्रांनो, कारण पक्की भूक लागली. बर्फात खेळून दमलो, बर्फ एकमेकाला मारलो, बर्फात सरपांडी केली, लोळलो बर्फात. चला भेटतो मित्रांनो आता पुढचा अपडेट देतो तुम्हाला. मित्रांनो पाहू शकता इकडं किती बर्फाचा ढीग आहे मोठा. खालून किती रस्ता आहे तो पाहू शकता. सो मित्रांनो इकडे पाहू शकता मिलिटरीवाले सर आहेत, त्यांनी इकडे असं शिवलिंग बनवलेलं आहे. जय भोले. मित्रांनो पाहू शकता पूर्ण बर्फाची गल्ली झाली तयार आणि पूर्ण स्नोफॉल आहे, असं बर्फ कडक झालं आहे. आणि त्याच्यावरून आम्ही ट्रेकिंग करतो आहोत. एवढा बर्फ. माझा मित्र प्रणय आणि ते सर आहेत राज सर, ते पण दरवर्षी येतात अमरनाथ यात्रेला. पण आणि कधीच एवढं बर्फ नव्हतं मित्रांनो पहिलं. पाहू शकता किती बर्फ आहे. तो मित्रांनो पाहू शकता इकडे असे मित्र बसलेले आहेत आपली. जय भोले.
तो आपको अमरनाथ की यात्रा अब तक कैसी लगी? बहुत अच्छी। यहाँ पर इतनी बर्फ है, मैं भी फर्स्ट टाइम आया हूँ, लेकिन मेरा दोस्त फर्स्ट टाइम नहीं आया, वो हर 1-2 साल में आता रहता है, लेकिन टाइम आया हूँ। उसने इतना बर्फ देखा नहीं। तो बर्फ में कितना मजा किया आप लोग ने? 1 घंटा पहले बर्फ में खेल के आ रहे हैं। अभी बर्फ में खेल के आए हैं। हमें तो कपड़े दिखाए। और पूरी पब्लिक को मारा बर्फ से हमने। हम आगे से दिख रही है, पीछे से ना देखना। भैया आप पहले निकले तुम्हें भी मारते बर्फ से। चलो कोई नहीं, जय बाबा बर्फानी। धीरे धीरे आ जाओ, कोई टेंशन नहीं है। हाँ बोलो। जय भोले। नीचे आ जाओ यार। ऊपर से चलो। तर मित्रांनो, आमचे समितीचे मेंबर आलेले आहेत, झेंडा पण आलेला आहे आमच्या समितीचा, पाहू शकता. हे आमची समिती आहे, टोटल 400 जण आहेत मित्रांनो समितीचे आमचे. ओम साई सेवा ते नवी समिती आहे, त्यांचे आमचे सोबत मंडळी आले आहेत. भारत माता की जय जय भारत माता की जय भोले भोले भोले. सो मित्रांनो, आपले इंडियन आर्मी पाहू शकता किती बर्फामध्ये ज्या आपली ड्युटी निभवते. हे जे छोटे छोटे दिसतात ना मित्रांनो समोर त्या साईडला, ते मिलिटरी बेस कॅम्प आहे तिकडे मित्रांनो. पाहू शकता किती बर्फामध्ये. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एनर्जी ड्रिंक म्हणून कॉफी अमूल देतोय. अमूल. ए बस की ठीक आहे जास्त. एक नंबर. हाय सोडली सँडी कॉफी. तर मित्रांनो पाहू शकता हेलिकॉप्टर अमरनाथ यात्रा सेवा, हेली सेवा. पैसा जेब में है तो हेलिकॉप्टर भी आ जाएगा. तर मित्रांनो आता आम्ही पोचणार आहोत पोचपत्री इथे. फक्त 500 मीटर, अर्धा किलोमीटर राहिले आमचा. आणि मागून पाहू शकता किती वरून खाली उतरलो, आणि रस्त्यात ही मोठी मोठी दगड आहेत. आता जातो. मग सर्वात मोठा भंडारा तिथे लागतो मित्रांनो, जेवू पोटभर, कारण भरपूर भूक लागली. तिकडे गेल्यावर तिकडचं तुम्हाला व्ह्यूज दाखवेन आणि तिकडचं महत्त्व पण सांगेन. सो फायनली मित्रांनो मी पोचलो आता पोचपत्री येते, आणि इकडे मोठे मोठे भंडारे लागले आहेत. जाऊन जाऊ आम्ही तिकडं. तर मित्रांनो पोचपत्री भंडाऱ्याजवळच तुम्हाला मालिश केंद्र पण भेटेल. इकडे फ्रीमध्ये मालिश केली जाईल तुमची. आणि बघू शकता भरपूर सारी पब्लिक इकडे थांबली आहे. आणि पोचपत्रीचे मित्रांनो महादेवाने पुष्प आणि बेलपत्र यांना सोडलं होतं. पाहू शकता किती गर्दी इकडे. तर मित्रांनो पोचपत्री इथे आम्ही पोचलो आहोत, आणि या ठिकाणी आराम करण्याची जागा आहेत. माझे मित्र तिकडे आराम करत आहेत. पेढी झोपला, मी इकडे थोडा आराम करतो. तुम्ही इकडे आल्या सर तुम्हाला इकडं फूट मसाज भेटेल. पाहू शकता वैष्णी आहेत, आणि निःशुल्क मित्रांनो बोलायची सेवा आहे मित्रांनो. सर्व सर आहेत, त्यांना मी दाखवतो मला. आणि ही सेवा निःशुल्क बिना पैशाने सर्वांची मालिश इकडे केली जाते. तर या मैष्णी आहेत मित्रांनो, आणि हे सर आहेत, यांनी ही सेवा उपलब्ध केलेली आहे. निःशुल्क आहे मित्रांनो. पाहू शकता सर्व श्रद्धाळू इथं फूट मसाज करून घेतात. जा दीदी की करती है एक मिनट दाना दिया.
का नमकीन में कोई आइटम मिला नहीं? या साईडला फ्रूट आहेत मित्रांनो, पाहू शकता किती फ्रूट आहेत. काकडी, आंबा, केला. या साईडला आहेत मोमोज. सॅलड. जय बोले की. या बाजूला बिस्किट वगैरे आहेत मित्रांनो, पाहू शकता. इकडे पिझ्झा पण मिळेल तुम्हाला. ग्रिल सँडविच, वेज रोल. जय बोले की. तर इकडे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस भेटतील. मँगो शेक, पायनॅपल शेक, बादाम शेक. इकडे शेक आहेत सगळे मित्रांनो. ड्रायफ्रूट शेक, लिंबू पाणी. मी आता आलो पुष्पतरणीच्या भंडाऱ्यामध्ये आणि हा सर्वात मोठा भंडारा आहे आजपर्यंत मी बघलेला. कारण इथे एवढे पदार्थ आहेत मित्रांनो, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघा. एवढे पदार्थ तुम्ही कधी बघितले पण नसेल. एवढे पदार्थ मित्रांनो इथे खायला फ्रीमध्ये भेटतात. तर आता जाऊन घेतो आम्ही आणि जेवतो वगैरे, भूक लागली. तर आमच्या पलटणनी इकडे घेतलेला आहे पुलाव वगैरे घेतला आहे. पायनॅपल गदापेटी, पायनॅपल. बायनी इकडे राईस नट घेतले. बाई तुम्ही काय घेतला? पापड. आणि पापड मागवले, पापड. आम्ही कमसे कम 15 ते 20 प्रकारचे पदार्थ खाल्ले आहेत. आपण किती खाल्ले बाई पदार्थ? आम्ही 20 प्रकारचे पदार्थ खाल्ले आहेत. म्हणजे एक नंबर लागेल टेस्ट पण आणि एक नंबर भारी मजा केली. आम्ही चौघात मिळून खाल्लेले आहे आणि फुल मजा केली. एक आयटम चौघा जणांनी वाटून खायचं, म्हणजे प्रत्येक आयटम आम्हाला खाता येईल. कमसे कम मी तशी 40 ते 50 प्रकारचे आयटम भेटत खायला, याच्यापेक्षा जास्त असतील. ज्यूस वगैरे भरपूर प्रकारचे ज्यूस आम्ही पिले. आम्ही मित्रांनो पुष्पतरणीवरून जेवण केलं, फ्रेश वगैरे झालो, भरपूर सारा खाल्ला. आता आम्ही निघलो पंचतरणीसाठी, जे आमचं नाईट स्टे असणार आहे. तर रस्त्यामधला आपल्या तिकडचा तुम्हाला देत राहतो, व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रांनो. तर मित्रांनो आता आम्ही पुष्पतरीवरून खाली चाललेलो आहोत. आता 1 किलोमीटर आम्ही खाली आलो आहोत आणि इकडे फुलं आहेत मित्रांनो, एक नंबर भारी दिसतात. असं गुलाबी कलरची, पिवळी कलरची, निळ्या कलरची फुलं आहेत. तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो पाहू शकता इकडे फुलं आहेत, भारी दिसतात. पहाडी बकऱ्या. तर मित्रांनो पाहू शकता पंचतरणीला आम्ही पोहोचणार आहोत आणि पहाड पाहू शकता वरती कसं खतरनाक आहेत. आता इकडनं आम्हाला खाली उतरतंय. लडाखला आलोय. पेढीला लडाखला आल्यासारखं वाटतं बाई. त्याचे डोंगरे असून द्या. पहाड एक नंबर, पहाडच पहाड. आणि हे आहे पंचतरणी बेस कॅम्प. तर मित्रांनो पाहू शकता पंचतरणी आता इकडनं फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आहे. मला बेस कॅम्पला जायचं मित्रांनो. आणि इकडनं अजून खाली उतरायचा रस्ता आहे.
तर मित्रांनो पाहू शकता पंचतरणीला पोहोचच्या अगोदर नदीमध्ये कधी भारी सीन आहे, एकदम गार्डन सारखं दिसतंय. आणि मधून रस्ता आहे कॉन्क्रीटचा जायला मित्रांनो पलीकडे. तर मित्रांनो मी पोहोचलो आता पंचतरणी बेस कॅम्प जवळ आणि इकडे एक नदी आहे अशी पूर्ण गार्डन सारखं आहे मित्रांनो. साईडला पाहू शकता, त्या साईडला पाहू शकता छोट्या छोट्या नद्यांचा प्रवाह इकडनं वाहतोय आणि मधून कॉन्क्रीटचा रस्ता गेला आहे. त्या रस्त्यातनं घोडे आणि पैदल यात्री दोन्ही पण त्याच रस्त्याने चालतात. फायनली मित्रांनो आता मी पंचतरणीच्या चेकिंग पॉईंटपर्यंत पोहोचलो आहे. कारण बेस कॅम्पमध्ये एंट्री करायची इकडनं पूर्ण चेकिंग वगैरे होईल. काम वगैरे कुठलं आहे चेकिंग करतो मित्रांनो, बॅग वगैरे, आणि आतमध्ये बेस कॅम्पमध्ये एंट्री करतो. तर मित्रांनो आता मिलिटरी बेस कॅम्पमध्ये मी एंट्री केलेली आहे पंचतरणीच्या. आता आम्ही इकडनं जे मिलिटरीचे बेस कॅम्पचे टेंट आहेत पाहू शकता, अशा प्रकारचे टेंट असतात. आता आम्ही टेंट वगैरे घेणार आहोत आणि फ्रेश होऊ मित्रांनो, कारण घोड्यांचा धुरला वगैरे पूर्ण एकदम चेहऱ्याची अवस्था बेकार झाली. केस बीस एकदम धुरल्यात मागलेले आहेत. आंघोळ वगैरे करू गरम पाण्याने आणि संध्याकाळी मग मी भेटेन तुम्हाला भंडाऱ्यामध्ये, कारण भंडाऱ्याला आपला जेवायला लागणारच आहे. अमरनाथ यात्रेसाठी एक इम्पॉर्टंट हे आहे, फक्त तुम्हाला राहण्याचे पैसे भरायला लागतात. खाण्यापिण्याचं काहीच नाही, खाण्यापिण्या सर्व फ्री असतं मित्रांनो. फायनली आम्ही पंचतरणीला पोहोचलो आहोत मित्रांनो आणि आम्ही टेंट घेतलेला आहे. 750 रुपये प्राईस आहे मित्रांनो. इकडं 750 रुपयेप्रमाणे पर पर्सन तुम्हाला 750 रुपये भेटतील. पाहू शकता टेंट सगळी आपली मंडळी आली आहे. तर शेअरिंगमध्ये आम्ही टेंट घेतला आहे मित्रांनो. पर पर्सन 750 रुपये आहे. चार्जिंग पॉईंट पण आहे. 8 वाजता लाईट येईल इकडनं सांगितलं त्यांनी. तर मित्रांनो मी होतो आता पंचतरणीमध्ये आणि इथे भंडारे भरपूर लागलेले आहेत मित्रांनो. तर इकडचं जेवण एवढं काही खास नव्हतं, पण फ्री आहे मित्रांनो, एवढं नक्कीच आहे. जेवण जेवढं तुम्ही घ्याल तर खायचंच आहे, तुम्हाला टाकायचं नाही आहे. तर भरपूर सारे भंडारे लागले तिकडे. जेवढं आता जातो टेंटवर, भरपूर सारी पब्लिक चालेल जेवायला भंडाऱ्यामध्ये. तर मित्रांनो आता जातो रूमवर आपल्या, म्हणजे त्या आपल्या टेंटमध्ये आराम करतो मी. तर ही व्हिडिओ मित्रांनो मी इथंच संपवतो. याचा पुढचा पार्ट पंचतरणी ते गुफा, पाऊण गुफापर्यंत ज्या ठिकाणी बाबा बर्फानीचं आपलं दर्शन होणार आहे, त्याची व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल. तर व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.